यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात रामनवमीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक जय श्रीराम समिती, शिवप्रतिष्ठान तसेच श्रीराम मित्रमंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उमरखेड नगरीत प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाचा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. शहरातील प्रमुख मार्गावरून मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या भव्य प्रतिमेची सजवलेल्या वाहन रथातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे द्रोणागिरी पर्वत तळहातावर घेऊन उड्डाण करणाऱ्या रामभक्त हनुमानाची प्रतिकृती, भगवान नृसिंह अवतार आणि भव्य गोरिला प्राण्यांसह इतर मनमोहक झाक्या. भजनी मंडळींचा हरिपाठ आणि ढोल ताशांच्या निनादात जय श्रीरामच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमले होते. दुपारच्या कडक उन्हातही रामभक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. शहरातील साई मंदिर येथून जय श्रीराम मित्रमंडळ, श्रीराम मंदिर येथून शिवप्रतिष्ठान आणि स्टेट बँक कॉलनीतील श्रीराम मंदिरापासून सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने सकाळी 10 वाजल्यापासून मिरवणुका काढण्यात आल्या. या सोहळ्यात शहर आणि ग्रामीण भागातील आबालवृद्ध, महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाद्यवृंदाच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन थिरकत होती. उन्हाचा तडाखा लक्षात घेता ठिकठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि फराळाची चोख सोय करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. रामनवमी उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने उमरखेड शहरामध्ये पार पडलेला आहे आणि या रॅलीमध्ये सर्व उत्स्फूर्त रामभक्त या ठिकाणी हजर होते. अतिशय शांततेत कुठलीही गडबड न होता प्रशासनाने या ठिकाणी मदत केली आणि रॅलीमध्ये अतिशय सुंदर झाक्या निघाल्या होत्या. उमरखेड शहरामध्ये बँड पथक, डपडे पथक आणि या ठिकाणी सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समिती यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं राम मिरवणूक उमरखेड शहरामध्ये काढण्यात आली होती. त्यांच्यातर्फे या राम मंदिरामध्ये प्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि या रॅलीमध्ये पूर्ण रामभक्तांनी सुद्धा जागोजागी प्रसादाचं काम केलं. कोणी पाणी देण्याचं काम केलं, कोणी थंड पेय देण्याचं काम केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज रामनवमी उत्सव उमरखेड शहरामध्ये अतिशय मोठ्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडला. ते मी या ठिकाणी पोलीस यंत्रणा असो, पत्रकार बांधव असो, नगर परिषद प्रशासन असो, या सर्व प्रशासनाची सुद्धा मी या ठिकाणी त्यांना सुद्धा मी या ठिकाणी शुभेच्छा देऊ शकतो. कारण की अतिशय दिवसभर त्यांनी या एवढ्या कठीण उन्हामध्ये सुद्धा या ठिकाणी आपली कर्तव्य यांनी बजावलं. त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व या रॅलीमध्ये रामभक्त हे झाले म्हणजे सहभागी झाले त्यांचे सुद्धा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. सर्वांना राम जन्मभूमीच्या रामनवमीच्या मी शुभेच्छा देतो. उमरखेड येथे श्रीराम मित्र मंडळातर्फे आज रामनवमीचं एक भव्य आयोजन करण्यात आलं होतं. या मिरवणुकीसाठी, या रामनवमीच्या उत्सवासाठी श्रीराम मित्र मंडळ मागील दोन महिन्यापासून श्रीराम मित्र मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व माजी अध्यक्ष यांनी अहोरात्र प्रयत्न करून उमरखेड शहरामध्ये एक शांततेत आणि एक धार्मिक वातावरणामध्ये मिरवणूक पार पडावी यासाठी अथक प्रयत्न केले. या प्रयत्नाला यश म्हणून आज संपूर्ण जेव्हा मिरवणूक शांततेत पार पडली त्यावेळेस उमरखेड शहरातील जनतेनं भरघोस असा मिरवणुकीला प्रतिसाद दिला. या मिरवणुकीमध्ये अनेक धार्मिक झाक्या आम्ही समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये जबलपूर येथील झाक्या असतील, महाकालची झाकी असेल, शिवकालीन शस्त्र कसं चालवायचं त्याचं प्रात्यक्षिक असेल, ढोल पथक असेल, असा सांस्कृतिक पद्धतीनं उमरखेड शहरामध्ये आम्ही रामनवमी साजरी केली. या रामनवमीला या समाजातल्या सर्व स्तरातून आम्हाला भरघोस पाठिंबा मिळाला. त्याबद्दल मी समाजाच्या व उमरखेडच्या जनतेचा आभार मानतो. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, उमरखेड, यवतमाळ.